सगळ्यात पहिले जी बेसिक आहे या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये ते आहे मास. ते काय आहे? मास. मास कोणाला बोलतो बरं का आपण? मास म्हटल्यावरती काय की मास जी आहे ती आपल्याला सांगते की एखाद्या बॉडीमध्ये मॅटर किती आहे, ठीक आहे ना. सो मास काय इंडिकेट करतं? मास इंडिकेट करतं की एखाद्या बॉडीमध्ये मॅटर किती आहे. सो मॅटर दाखवण्यासाठी जे आहे हा मास टर्म आपण यूज करत असतो. पण आता लक्षामध्ये येतं आपल्याला काय की मास नंतर येते वेट कन्सेप्ट. वेट कोणाला बोलतात बरं का? वेट म्हणजे काय की वेट हा एक फोर्स असतो. वेट हा फोर्स आहे जो कोणी लावला आहे? पृथ्वीने लावला आहे. तो अर्थने एखाद्या बॉडीवरती जो फोर्स लावलेला असतो त्याला बोलतो आपण वेट. तो वेट हा एक फोर्स आहे जो कोणाकडून लागलेला आहे? अर्थकडून लागला आहे. कशावरती लागला आहे? बॉडीवरती लागला आहे. तर बॉडीवरती अर्थकडून जो फोर्स लागतो त्याला आपण वेट बोलतो. मास आणि वेटमध्ये फरक आहे. मास आणि वेटमध्ये फरक आहे. तर मास आणि वेटमध्ये फरक आहे. जसा मास आणि वेटमध्ये फरक आहे तसा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ मास याच्यामध्ये बी थोडा बेसिक फरक आहे. मग काय बरं का तो? जेव्हा आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बोलतो तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा मिनिंग काय होतो? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा मिनिंग असा होतो की हा असा पॉईंट आहे ज्या पॉईंटला बॉडी जी आहे ती बॉडी बॅलन्सिंग होते. ती बॉडी काय होते? बॅलन्स होते. फॉर एक्झाम्पल मी अशी एखादी बॉडी घेतली, तो समजा आपण एखादा असा रॉड घेतला आहे, असा रॉड घेतला आहे. तर हा जर रॉड आहे, हा एखादा रॉड जर का आहे आणि याला जर का आपण बॅलन्स करायला गेलो, मी असा बोटावरती इथं बोट आहे, हा बोट आहे आणि या बोटावरती याला मी असा धरून ठेवला आहे, तर बरोबर मिडलला तो काय होऊन जाईल? बॅलन्स होऊन जाईल. असं दाखवू आपण. हा असा आडवा रॉड होता आणि इथं आपण बोटावरती त्याला असं धरून ठेवला आहे. तर याचा अर्थ काय बरं का की हा जो रॉड आहे हा कोपऱ्यावरती जर का बोटावरती ठेवला असता तर बॅलन्स नसता झाला, असा खाली पडून गेला असता. बरोबर. इकडून ठेवला असता तर असा खाली पडून गेला असता. तर मी त्याला जेव्हा व्यवस्थित ठेवायला गेलो तर त्याचा बॅलन्सिंग पॉईंट कोणता आला? सेंटर. तो सेंटरमध्ये त्याचा बॅलन्सिंग पॉईंट आपल्या लक्षामध्ये येतो. सांगायचं तात्पर्य काय बरं का की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा असा पॉईंट आहे ज्या पॉईंटला बॉडी जे काही आहे ती बॉडीचं मास जे काही आहे ते बॅलन्स होतं. हो, सगळं जे काही मास आहे त्याचं ते तिथं कॉन्सन्ट्रेट होत असतं. या पद्धतीने लक्षामध्ये येत असतं. तो एक गोष्ट लक्षात आली की बाबा जिथं पण बॉडीचा ज्या पॉईंटला बॅलन्स होत असते, बॉडी पूर्ण ज्या पॉईंटला बॅलन्स होत असते तिला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. क्लिअर झालं का? जसं की कोणत्या पण शेपमधली बॉडी, ही कोणत्या पण शेपमधली बॉडी हिला जर टांगायला गेलो तर एक साईड खाली पडून जाते. मग आपण काय करत असतो? त्याला बरोबर असा पॉईंट शोधतो ज्या पॉईंटला बरोबर बॅलन्स होऊन जाते ती. ठीक आहे, बॅलन्स होऊन जाते. जो बॅलन्सिंग पॉईंट आहे तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे ना हा एक बॅलन्स पॉईंट आहे. बरोबर, हा बॅलन्स पॉईंट आहे. पण मग आता सेंटर ऑफ मास काय आहे? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ मास हे दोघंच्या दोघं सारखे असतात. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ मास दोघंच्या दोघं सारखे असतात. कोणासाठी असतात बरं का? सगळ्या प्रकारच्या बॉडीसाठी. जेवढ्या पण बॉडी आपल्याला दिसायला भेटत असतात त्या सगळ्यांसाठी आपल्याला कन्सेप्ट दिसायला भेटत असते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ मास. पण दोघांमध्ये फरक काय आहे? एकच फरक आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतोय मी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याचा अर्थ काय? ग्रॅव्हिटीचा सेंटर. आणि सेंटर ऑफ मास म्हणजे काय? याचा अर्थ मासचं सेंटर. मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ मास हे दोघं सारखे म्हणतोय मी. फरक काय आहे बरं का? लक्षात घ्या. आता समजा हा एक रॉड आहे. त्या रॉडला जर का समजा मी बॅलन्स करायला जर गेलो तर एक पॉईंट जो आहे ना हवाला सेंटरचा, या सेंटरच्या पॉईंटवरती बॅलन्स होऊन जाईल. आणि माझ्या लक्षामध्ये काय येईल माहिती आहे का की हे जो बॅलन्सिंग पॉईंट आहे ना, या बॅलन्सिंग पॉईंटच्या इकडे पण आणि बॅलन्सिंग पॉईंटच्या इकडे पण जे मास आहे ना ते मास सारखं आहे. इकडे मास जर का समजा एम असेल ना तर इकडे बी मास एमच आहे. मग हा जो काही झाला हा मासचा सेंटर झाला ना. इकडे मास पण सेम आहे, इकडे मास पण सेम आहे, त्यामुळे हा सेंटर ऑफ मास झाला. याचा अर्थ हा सेंटर ऑफ मास झाला. तो सेंटर ऑफ मास म्हणजे काय बरं का? त्याला डिपेंड करतात, तसंच डिपेंड करतात की इट इज द पॉईंट वेअर ऑल मास आर कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे ना, जिथं सगळं मास कॉन्सन्ट्रेट होतं. किंवा आपण काय बोलायचं, हा असा पॉईंट आहे की त्या पॉईंटच्या आजूबाजूला काय दिसायला भेटतंय? सेम मास लोकेट झाला. इकडे जेवढा मास आहे ना तेवढाच मास इकडे, मग हा असा वाला पॉईंट झाला. ठीक आहे. परंतु आता जर का मी बोलायला गेलो की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय, तर या केसमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय की जिथं बॅलन्स झाला आहे, बॅलन्सिंग पॉईंट बी हा झाला. तो बॅलन्सिंग पॉईंट बी हा झाला. सांगायचं तात्पर्य या उदाहरणामध्ये सेंटर ऑफ मास पण आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बी सेमच आहे. पण आता टर्म कधी बदलते? समजा ही पृथ्वी होती. खरं तर पृथ्वीवरती युनिफॉर्म ग्रॅव्हिटी असते. म्हणजे आपण अमेरिकेमध्ये गेलो, भारतामध्ये कुठेही जर गेलो तर आपल्याला दिसायला भेटेल की 9.81 या ॲक्सेलरेशनने पृथ्वी एखाद्या वस्तूला खाली ओढते. ठीक आहे. म्हणजे ग्रॅव्हिटी जी आहे ती पूर्ण पृथ्वीवरती युनिफॉर्म आहे. तो ग्रॅव्हिटी पूर्ण पृथ्वीवरती युनिफॉर्म आहे. पण समजा काही ठिकाणी ग्रॅव्हिटी बदलली. कसं? इथं माझ्या लक्षामध्ये आलं की बाबा इथं ग्रॅव्हिटी जास्त आहे. हा एवढा रिझन जो आहे ना, खरं आपण एक कन्सेप्ट शिकण्यासाठी आपण असं कन्सिडर करू की एवढ्या रिजनमध्ये ग्रॅव्हिटी वेगळी आणि एवढ्या रिजनमध्ये ग्रॅव्हिटी जी आहे ना ती वेगळी कमी आहे. असं समजू आपण, ग्रॅव्हिटी थोडी कमी आहे. तर ग्रॅव्हिटी जर का कमी असेल तर माझ्या लक्षामध्ये येईल की इकडे ग्रॅव्हिटी जास्त आहे, त्यामुळे इकडच्या बाजूला जास्त ओढेल, पृथ्वी इकडच्या बाजूला जास्त खाली ओढेल आणि इकडच्या बाजूला कमी ओढेल. त्यामुळे ही बॉडी असं होऊन जाईल, मग अशी होऊन जाईल.
अशी होऊन जाईल. म्हणून होईल काय माहिती आहे का, होईल काय, आपल्या लक्षामध्ये येईल की यार इकडची जी बाजू आहे, इकडच्या बाजूमध्ये पृथ्वी जास्त ओढते म्हणून वेट इकडे जास्त आहे, वेट इकडे जास्त आहे आणि इकडे वेट काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. कारण की पृथ्वी ज्या फोर्सने खाली ओढते त्याला आपण वेट बोलतो. मग इकडे वेट काय होऊन जाईल, इकडच्या पोर्शनचा वेट जास्त होऊन जाईल, इकडच्या पोर्शनचा वेट कमी होऊन जाईल. म्हणजे या पॉईंटच्या इकडे मास जरी सारखं असलं असतं ना, मास म्हणजे मॅटर, तर या पॉईंटच्या इकडे मॅटर सारखं आहे, इकडे पण मास सारखं आहे, परंतु इकडच्या पोर्शनचं वेट जास्त झालं का, कारण की इकडच्या पोर्शनमध्ये धरती जी आहे ना, अर्थ जी आहे ना, त्या अर्थने जास्त फोर्स लावला. काय आलं मग सांगायचं तात्पर्य काय आहे की वेट जो आहे त्या वेटच्या रिलेटेड जर तुम्ही बोलायला गेले तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी येऊन जाते, मासच्या रिलेटेड जर का बोलायला गेले तर सेंटर ऑफ मास येऊन जात असतो. ठीक आहे, तर हळूहळू गोष्ट क्लिअर होत असणार. मी काय बोलतोय, भलेही तो पॉईंट जो आहे ना, आता हा जो पॉईंट होता, भलेही हा पॉईंट इकडच्या मासला आणि इकडच्या मासला इक्वली डिस्ट्रीब्यूट करत असला ना, इकडे मास जेवढे आणि तिकडे तेवढंच मास इकडे, म्हणजे हा सेंटर ऑफ मास झाला. परंतु हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण आहे, बरोबर, हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे, पण कधी, जेव्हा युनिफॉर्म ग्रॅव्हिटी असेल. तर युनिफॉर्म ग्रॅव्हिटी असताना सेंटर ऑफ मास जो असतो तोच आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो, असा MCQ विचारतील. कळालं का, तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अँड सेंटर ऑफ मास कोइन्साइड टू इच अदर, पण कधी, जेव्हा युनिफॉर्म ग्रॅव्हिटेशनल फील्ड असेल. पण जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फील्ड बदलते तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बदलते, सेंटर ऑफ मास बदलत नाही. सेंटर ऑफ मास कधीच बदलत नाही, पण कोण बदलते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बदलते. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कधी बदलते, जेव्हा आपण ग्रॅव्हिटेशन फील्ड जी काय ती चेंज करतो. क्लिअर आहे, क्लिअर आहे का गोष्ट. ठीक आहे, मग आता आपल्या लक्षामध्ये येऊन गेलं काय बरं का, जे म्हणजे मास जरी सारखं लोकेट झालं असलं पण वेट मात्र कुठे जास्त आहे, इकडच्या बाजूला वेट जास्त आहे. ठीक आहे, मग आता वेट जास्त दिसलं, आता आपण बघणार काय बरं का, की इकडच्या पोर्शनमध्ये ही जी काही बॉडी होती, या बॉडीचा हा सेंटर ऑफ मास होता, पण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इकडे कुठेतरी आला. आता इथं जर का सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी येतो, याचा अर्थ काय माहिती आहे का, याचा अर्थ असा आहे की इकडे जेवढं वेट लागतंय ना तेवढंच वेट इकडे लागतंय. हा जो पॉईंट भेटतो ना, आता 2 पॉईंट आहे माझ्याकडे, एक पिंक कलरचा पॉईंट आहे आणि एक जो हा ग्रीन कलरचा पॉईंट आहे. पिंक कलरचा पॉईंट म्हणतोय आपल्याला की बाबा याच्या इकडे जे वेट लागते ना, वेट डब्ल्यू इज इक्वल टू mg. ठीक आहे ना, mg, तर हे वेट इकडे आणि इकडे सारखं आहे, म्हणजे या हिरव्या लाईनच्या अलीकडे आणि पलीकडे वेट सारखं लागतं आहे असं बोलता येईल. कळालं का. पण जर मास बोललो तर मास कुठे, हा जो पिंक कलरचा आहे ना, याच्या इकडे आणि इकडे मास जे ना ते मास सारखं आहे. क्लिअर झालं, तो सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. अजून एक प्रश्न आपल्या लक्षामध्ये घ्यावा लागतो, कोणता बरं का, की जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट आहे त्याच्या अबाउट जर मुवमेंट घेतली तर ती मुवमेंट काय असते, शून्य येते. तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या अबाउट जी मुवमेंट दिसायला भेटते ती काय येते, शून्य येते. तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या अबाउट मुवमेंट शून्य येते का, कारण लक्षामध्ये येईल इथे जे ना, इकडे एक पार्टिकल जो असेल त्याला खाली ओढते, त्याचा काहीतरी वेट येईल, याचा काहीतरी वेट येईल, वेट इकडे जेवढं वेट लागतं तेवढंच वेट इकडे आहे. आणि आपण काय बोलतो, मुवमेंट म्हणजे काय बरं का, मुवमेंट म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स. आता इकडून जेवढं मुवमेंट तयार होते, कारण की फोर्स आहे ना, वेट म्हटल्यावरती फोर्स येतो, मास थोडी फोर्स आहे, मास फोर्स नाही आहे. तो इकडे जे आहे ना, इकडून लागणारे जे काही फोर्सेसमुळे मुवमेंट आहे ती इकडून लागणाऱ्या फोर्सेसच्या मुवमेंट एवढी दिसायला भेटेल. कोणत्या पॉईंटच्या अबाउट, CGच्या अबाउट, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या अबाउट. क्लिअर आहे. अजून आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवरती एक क्वेश्चन विचारतात, कोणता, की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो की आहे ती कशावर डिपेंड करते, ती डिपेंड करते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिपेंड करते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिपेंड करताना दिसायला भेटते ती कॉन्स्टंट, आपण म्हणू डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. डिस्ट्रीब्युशन मासवरती डिपेंड करते, दुसरा शेपवरती पण डिपेंड करते. ते 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, अँड इंडिपेंडंट ऑफ ओरिएंटेशन ऑफ बॉडी, ओरिएंटेशन ऑफ, त्याची डिफिनेशन आहे तशी, ओरिएंटेशन ऑफ बॉडी. तुम्ही बॉडीला कोणत्या पण डायरेक्शनमध्ये घुमवा, काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिपेंड कशावरती करतो, डिस्ट्रीब्युशन ऑफ मासवरती अँड शेपवरती. म्हणजे काय म्हणतो मी आता, समजा आता मला लक्षामध्ये आलं की बाबा हा एक रॉड होता, हा रॉड होता. आता झालं काय, डिस्ट्रीब्युशन ऑफ मास म्हणतोय मी, मास. हां, आता हा रॉड होता. आता जर आपण बघायला गेलो, ठीक आहे, तर याचा सेंट्रल ॲक्सिस कोणती होती, ही सेंट्रल ॲक्सिस होती. या केसमध्ये सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हाच आहे, कारण की आपण युनिफॉर्म ग्रॅव्हिटीच्या फील्डमध्ये आहोत म्हणून. आता झालं कसं, मी इकडे काहीतरी टांगून दिलं, इकडे जर का मी काही टांगलं तर काय होईल बरं का, जिकडे मास आहे ना, जिकडे तुम्ही मास वाढवलेला आहे, जिकडे मासचं डिस्ट्रीब्युशन जास्त आहे तिकडे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय होऊन जाते, जिकडे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट होऊन जाते. याचा अर्थ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तिकडे शिफ्ट होते जिकडे मास जास्त तुम्ही काय केलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. असा प्रश्न आपल्याला विचारतात. काय प्रश्न विचारतात बरं का आपल्याला म्हणतात की एक सर्कल आहे, ठीक आहे ना, हा एक सर्कल आहे आणि या सर्कल, हा सर्कल म्हणजे एक सर्क्युलर प्लेट आहे, प्लेट. आणि या सर्क्युलर प्लेटमध्ये तुम्ही काय केले, या सर्क्युलर प्लेटमधून आपण एखादा सर्कल जो आहे ना, हा सर्कल कट करून टाकला आहे. आता हा सर्कल जर का मी कट केला ना असा, तर त्याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ना, तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे शिफ्ट होईल माहिती आहे, तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इकडे येऊन जाईल, इथं सेंटरमध्ये येणार, आता इकडे शिफ्ट होऊन जाईल. ठीक आहे ना, तर जिकडे जास्त मासचं डिस्ट्रीब्युशन झालं आहे तिकडे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट होतो. क्लिअर आहे का.
अगोदर तो तिथं होता, आता कुठे शिफ्ट होईल, जिकडे जास्त मास डिस्ट्रीब्यूट झाला असेल तेवढे. सो देअरफॉर आपण लक्षात ठेवायचं की द सेंटर ऑफ द ग्रॅव्हिटी इज डिपेंड अपॉन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास अँड द शेप ऑफ द बॉडी. आता हे ठीक आहे. तो सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधला फरक लक्ष आल्यानंतर आपण जाऊ आता सेंट्रॉइडकडे. सेंट्रॉइड काय असतो बरं का, सेंट्रॉइड नावाची कन्सेप्ट जी की आहे, सेंट्रॉइड म्हणजे आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच असतो, पण हा आपल्याला लॅमिनार जी बॉडी असते, लॅमिनार म्हणजे काय, प्लेनर बॉडी म्हणजे टू डायमेन्शनल बॉडी, जसं की प्लेट झाली, ठीक आहे ना, कागदचं पेज झालं. सो टू डायमेन्शनल किंवा प्लेनर किंवा लॅमिनार जी बॉडी आहे, लॅमिनार बॉडी, तर त्या लॅमिनार बॉडीसाठी आपल्याला सेंट्रॉइड दिसायला भेटत असतो. तो सेंट्रॉइड काय असतो बरं का, सेंट्रॉइड जो आहे हा एक जॉमेट्रिकल सेंटर असतो. तो जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द बॉडी म्हटल्यावरती काय, फॉर एक्झाम्पल मी हा चौकोन बोलतोय, हा चौकोन, या चौकोनचा जॉमेट्रिकल सेंटर कसा काढतो आपण, त्याच्या डायगोनलला आपण काय करतो, क्रॉस करतो. हा जो काही आहे हा जॉमेट्रिकल सेंटर झाला आणि याला आपण सेंट्रॉइड बोलतो. तो सेंट्रॉइड नावाची कन्सेप्ट आपण कोणासाठी यूज करतो, सेंट्रॉइड नावाची कन्सेप्ट आपण प्लॅनर बॉडीसाठी करतो, लॅमिना किंवा प्लॅनर बॉडी, टू डायमेन्शनल बॉडी, ठीक आहे. त्यासाठी कसं काढतात बरं का, जनरली म्हणतो मी, जनरली जॉमेट्रिकल सेंटर जो काही असतो तो जॉमेट्रिकल सेंटरच सेंट्रॉइड म्हणून आपण बोलून देत असतो, ठीक आहे. तो जॉमेट्रिकल सेंटर जो काही आहे तो आपला सेंट्रॉइड होऊन जातो. परंतु याच्यामध्ये पण एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन आहे बरं का, मी डिफाईन काय केलं, सेंट्रॉइड जो काही आहे तो सेंट्रॉइड एक जॉमेट्रिकल सेंटर असतो फॉर द लॅमिना किंवा टू डायमेन्शनल बॉडीचा. तो टू डायमेन्शनल बॉडी और लॅमिना बॉडीचा जो जॉमेट्रिक सेंटर आहे तो आपला काय होऊन जातो, सेंट्रॉइड. परंतु ही डिफिनेशन जी आहे एका लॅमिनाच्या केसमध्ये फॉल होऊन जाते. कोणत्या याच्यामध्ये फॉल्स होऊन जाते, कोणत्या याच्यामध्ये, तर कोणत्यामध्ये फॉल्स होते, एक्सेप्शन काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगलच्या केसमध्ये जर का आपण बघायला गेलो तर माझ्या लक्षामध्ये येत असतं की बेसपासून h/3, या बेसपासून h/3 आणि या बेसपासून h/3 इथं त्याचा जो आहे ना सेंट्रॉइड असतो. तो हा सेंट्रॉइड जो काही हा काही जॉमेट्रिकल सेंटर नाही आहे. पण जॉमेट्रिकल सेंटर कसं काढतात, मग आता बघू आपण एक एक करून. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे होता चौकोन, तर चौकोन जर का असेल त्या केसमध्ये आपण डायगोनलला जोडून त्याचा जॉमेट्रिकल सेंटर काढतो आणि हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे आणि हा सेंट्रॉइड आहे, ठीक आहे ना, हा सेंट्रॉइड आहे. तो हा बोलायचा म्हणजे काय बोलतील मला बरं का, टू डायमेन्शनल किंवा लॅमिनार बॉडी जी असते त्या लॅमिनार बॉडीचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे त्यालाच आपण सेंट्रॉइड बोलतो. टू डायमेन्शनल किंवा लॅमिनार बॉडी त्याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे त्यालाच आपण सेंट्रॉइड बोलतो. दुसऱ्या शब्दामध्ये जो जॉमेट्रिकल सेंटर आहे त्याला आपण सेंट्रॉइड बोलतो. बट एक्सेप्शन आहे राईट अँगल ट्रायंगल. कसा बघू, दुसरा उचलला मी आता, समजा असा ट्रायंगल घेतला, हा आयसोसिलियस असू शकतो किंवा इक्विलॅटरल ट्रायंगल असू शकतो. या केसमध्ये तो ट्रायंगलच्या केसमध्ये सेंट्रॉइड कसं काढतात, मेरिडियन ज्या ठिकाणी, आता मेरिडियन म्हणजे काय बरं का, हा व्हर्टेक्स आहे, या व्हर्टेक्समधून आपण काय करतो, लाईन मार्क करतो या पद्धतीने, इथं असं पाठवतो, इकडून असं पाठवतो, इकडून या पद्धतीने पाठवतो, हे झाले मेरिडियन. तो मी सगळे मेरिडियन ज्या पॉईंटला छेदतात ना, हाच आता जॉमेट्रिकल सेंटर झाला आणि हाच आपला काय झाला बरं का, हा झाला आपला सेंट्रॉइड. तो ट्रायंगलच्या केसमध्ये सेंट्रॉइड कसं काढतात, मेरिडियनवरून काढतात. सगळे मेरिडियन ज्या पॉईंटला कट करत असतील ना, तो पॉईंट कोणता असतो आपला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रॉइड म्हणतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणा किंवा सेंट्रॉइड म्हणा. सेंट्रॉइड शब्द का वापरतोय, कारण की टू डायमेन्शनल बॉडी, ठीक आहे. पुढे जाऊ, पुढे सर्कलच्या केसमध्ये जर का म्हटलं तर काही नाही, सर्कलच्या केस सोपं आहे. हा सर्कल झाला, समजा हा सर्कल झाला, हा सर्क्युलर जर काही बॉडी आहे, इथं सर्क्युलर बॉडीच्या केसमध्ये आपण काय करतो, डायमीटर जे आहे त्या डायमीटरला आपण काय करतो, डायमीटरला जिथे टच होत असेल, हा झाला आपला काय, तो एवढ्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, या पद्धतीने काढतात. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंटर ऑफ मास आणि सेंट्रॉइड या तिघांबद्दल क्लिअर झालं का. हां, पुढे जाऊ. आपण मागच्या याच्यामध्ये सगळ्यात पहिले शिकलो होतो पार्टिकल आणि रिजिड बॉडीबद्दल. पार्टिकल आणि रिजिड बॉडी का होता बरं का, पार्टिकल जो असतो, ठीक आहे, पार्टिकल जो असतो त्याला मास तर असते पण शेपन सहित राहत नाही त्याला, ठीक आहे. आणि या पार्टिकलपासून रिजिड बॉडी बनते. रिजिड बॉडीला फिक्स मास असते आणि फिक्स डायमेन्शन पण असते. फिक्स मास असते, फिक्स डायमेन्शन असते. रिजिड बॉडीला ट्रान्सलेशनल मोशन बी असते, रोटेशनल मोशन बी असते, किंवा बोथ सोबत पण असू शकतात. तो या पद्धतीने हे बोललो आपण, कशाबद्दल बोललो आपण, रिजिड बॉडीबद्दल. हा पार्टिकल झाला, तो पार्टिकलला फक्त मास असते, या पद्धतीने क्लिअर झालं. पुढे आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला दुसऱ्या पद्धतीने अजून डिफाईन करता येतं. काय बरं का, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय असतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा असा पॉईंट आहे जिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन असते. फॉर एक्झाम्पल, आता ही पृथ्वी, इथे काहीतरी बॉडी, या बॉडीला खाली खेचते पृथ्वी, तर पृथ्वी खाली खेचताना काहीतरी फोर्स लावेल, तर पृथ्वी ज्या फोर्सने खाली खेचते त्याला आपण वेट म्हणतो. पण या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन जिथून पास झाली असेल ना, तो जो पॉईंट असेल आपला, त्याला म्हणतात सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा मिनिंग तोच होते ना, कळालं का. तो पृथ्वीकडून लागणारा जो फोर्स आहे त्याची लाईन ऑफ ॲक्सिस जी काही आहे, ज्या लाईन ऑफ ॲक्सिस जी आहे त्याच्यामधून, त्या बॉडीच्या मधून पास होणार आहे, तर तिथं जो पॉईंट असणार आहे तो पॉईंट आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असणार आहे. कळाला.
सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज द व्हॉट. तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची डिफिनेशन कशी लिहिता येईल मला. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉडी इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऑल ग्रॅव्हिटी ॲक्सिस ऑफ द बॉडी. तो हा काय झाला बरं का, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्सिस ऑफ बॉडी. बॉडीची ग्रॅव्हिटी ॲक्सिस. तर बॉडीची ग्रॅव्हिटी ॲक्सिस म्हणजे कोणती, या बॉडीची ग्रॅव्हिटी ॲक्सिस म्हटल्यावरती कोणती बरं का, ही वाली खाली, ठीक आहे ना, ही बॉडीची ग्रॅव्हिटी ॲक्सिस आहे. तर बॉडीची ग्रॅव्हिटी ॲक्सिस जी काही आहे ती त्या बॉडीला कुठेतरी छेदत असेल तर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो काही आहे त्या बॉडीचा त्याला बोलतो आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, त्याची डेफिनेशन वगैरे जर MCQमध्ये आली तर लक्षात ठेवायचं. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ बॉडी इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ ऑल ग्रॅव्हिटी ॲक्सिस ऑफ द बॉडी. ठीक आहे, किंवा दुसरी डेफिनेशन काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉडी इज अ पॉईंट थ्रू विच रिझल्टंट ठीक आहे. हां, तर दुसरी डिफिनेशन काय सांगितली मी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉडी इज द पॉईंट थ्रू विच रिझल्टंट ऑफ द डिस्ट्रीब्युटेड ग्रॅव्हिटी फोर्स ॲक्ट इरेस्पेक्टिव्ह ऑफ द ओरिएंटेशन ऑफ बॉडी. ठीक आहे, आता बघा ही दुसरी डिफिनेशनचा एक MCQ आपल्याला विचारलेला पण आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि मग नंतर आपण समराईज करून टाकू की आपण काय काय शिकलो. त्याच्यानंतर काही नाही, फॉर्म्युले बघायचे असतात आणि एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे अजून एक डिफिनेशन लक्षामध्ये येते, काय बरं का, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा जो काही आहे हे, हा बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे हा असा पॉईंट आहे ज्याच्यामधून रिझल्टंट पास होतो. ज्याच्यामधून कोण पास होतो, रिझल्टंट पास होतो. मग कोणता रिझल्टंट, फॉर एक्झाम्पल हा रॉड आहे, ठीक आहे. या रॉडवरती सगळे हे पार्टिकल आहेत, छोटे पार्टिकल आहेत. तो हा रॉड हे पार्टिकलपासून बनला आहे. रॉड जो आहे समजा एक रिजिड बॉडी आहे आणि जे ना हे असे पार्टिकलपासून बनलेले. आता प्रत्येक पार्टिकलचं वजन खाली लागेल. मग हे जे पण वेट लागते, आता कोणती सिस्टीम तयार झाली बरं काही, जर वजन डाऊनवर्ड लागते याचा अर्थ कोणती सिस्टीम झाली, ही लाईक पॅरलल सिस्टीम तयार झाली. आणि आपण शिकलो आहे लाईक पॅरलल सिस्टीममध्ये जो रिझल्टंट असतो तो त्यांच्यामध्ये लाय होत असतो. याचा अर्थ या सगळ्या फोर्सेस जे आहेत, सगळे पार्टिकलचे जे वेट खाली लागतात ना, त्यांचा रिझल्टंट कुठेतरी लागेल. आणि हा जो रिझल्टंट असेल, हा रिझल्टंट जो खाली लागतोय ना, हा रिझल्टंट फोर्सच आपला काय असणार आहे बरं का. आता हा रिझल्टंट फोर्स जो काही असणार आहे, या रिझल्टंट फोर्स ज्या पॉईंटमधून पास होत असेल, हा पॉईंट झाला आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. क्लिअर आहे का. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओरिएंटेशनच्या रिस्पेक्टिव्ह म्हणजे काय बरं का, ओरिएंटेशनच्या इरिस्पेक्टिव्ह म्हणजे काय, बॉडी कोणत्या पण डायरेक्शनमध्ये घुमलेली असेल ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला, डिपेंड मी या पद्धतीने करेल. तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बॉडी इज अ पॉईंट थ्रू विच रिझल्टंट पास, ज्या पॉईंटमधून रिझल्टंट पास होत असतो. कोणाचा रिझल्टंट, हे सगळे पार्टिकल जे काही आहेत त्या सगळ्या पार्टिकलचा वेट जो काही आहे डाऊनवर्ड लागतोय, या सगळ्या फोर्सेसचा रिझल्टंट इथून पास होईल. आणि हा रिझल्टंटची पोझिशन मी कशावरून ठरवतो, रिझल्टंटची पोझिशन आपण व्हेरिंग्टनच्या थेरमवरून ठरवतो. क्लिअर आहे का, बोला. ठीक आहे, या पद्धतीने आपल्या लक्षामध्ये येऊन गेलं. तो आता आपल्याला सगळ्यात पहिले फोकस कशावरती करावा लागतो, सेंट्रॉइडवरती. तो सेंट्रॉइड इज द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द लॅमिना बॉडी, किंवा जॉमेट्रिकल सेंटर ऑफ द बॉडी. बट एक्सेप्शन काय दिलं तुम्हाला मी, एक्सेप्शन दिलं मी राईट अँगल ट्रायंगलच्या केसमध्ये जो सेंट्रॉइड येतो हा राईट अँगल आहे ना, कुठून, इथून H/3, हा H/3 म्हणजे इथं पॉईंट येऊन जातो तो, हा झाला. परंतु जर का समजा इथं मेरिडियन मारायला जर गेलो असतो ना मी, समजा मेरिडियन मारायला गेलो, हां कसं काढतो आपण, असा पाठ होतो, हा असा पाठ होतो. तर या केसमध्ये तिघं पॉईंट छेदणार नाही आहे. मग तिघं पॉईंट जर का छेदलेच नाही तर त्याचा सेंटर सापडणारच नाही की नाही. ठीक आहे, तर त्यामुळे ट्रायंगलचा तुम्ही सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रॉइड काढत असताना, जॉमेट्रिक सेंटर काढत असताना मेरिडियनचा वापर करतात. सगळे मेरिडियनच्या पॉईंटला छेदतात, तो तुमचा सेंट्रॉइड होऊन जात असतो. परंतु ही केस तुम्हाला फेल होताना दिसायला भेटत असते राईट अँगल ट्रायंगलच्या केसमध्ये. चला पुढे. आता आपल्याकडे फॉर्म्युले आहेत खूप सारे, याला सरळ केलं गेलं नाही राव पाहणं. आता एकच मिनटं, याला आपण ना सरळ करून घेऊ. हां, तर आता बघा बरं का फॉर्म्युले सगळे, एक फॉर्म्युला आपल्या लक्षामध्ये घेऊन घेऊ. बेसिक फॉर्म्युले आपले पार्ट आहेत. बघा आता, जर रेक्टँगल म्हटला मी तर रेक्टँगलचा एरिया आपल्या माहिती आहे B × D करून काढतात. त्याचा x बार जो काय आहे B/2 आणि D/2 असेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही रेफरन्स कोणाला पकडतात, ज्याला तुम्ही रेफरन्स पकडणार त्याच्या रिस्पेक्टने तुम्हाला x बार आणि y बार काढता यायला पाहिजे. जसं की काय, समजा मी आता बोललो की असा रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल आहे असा,
आणि रेक्टँगुलर जर का समजा असा आहे आणि आता बोललो मी सांगा रे याचा सेंट्रोइड काय आहे. याचा सेंट्रोइड म्हणजे काय, आता रेक्टँगुलर म्हणजे प्लेनर बॉडी आली, लॅमिना बॉडी आली, याचा अर्थ याचा जो सेंट्रोइड असेल यालाच आपण सेंट्रोइड बी बोलतो. याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे यालाच आपण सेंट्रोइड बी बोलतो. मग आता मी काय केलं इथून अर्धचं अंतर चालत गेलो आणि वरती बी अर्ध अंतर चालत गेलो. ठीक आहे. तो याचा अर्थ असा झाला की बाबा हा त्याचा काय झाला, सेंट्रोइड आला. तर या केसमध्ये ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय ॲक्सिस आहे. हा खालचा जर का बी असेल तर सेंट्रोइड किती आला, b/2 वरती, आणि हा काय झाला सॉरी हा d/2 झाला. तो b/2 आणि d/2 वरती आले. परंतु जर समजा आता तुम्हाला मी प्रश्न विचारला, उत्तर द्या रे. आता तुम्ही मला उत्तर द्या. ही रेक्टँग्युलर बॉडी होती, ही ॲक्सिस अशी मारली मी आता, ही एक्स ॲक्सिस आहे आणि ही वाय ॲक्सिस आहे. आता जर तुम्हाला विचारलं मी, सांगा बरं का याचा एक्स बार काय आहे आणि याचा वाय बार काय आहे. एक्स बार काय येईल याचा एक्स बार जर तुम्ही बघायला गेला, एक्स बार म्हणजे काय, तो त्याचा जो सी जी आहे, तो सी जी कुठे आहे, तो सी जी जर बघायला गेला, रेफरन्स ॲक्सिस मी एक्स पकडली आहे, ही एक्स पकडली, ओरिजिन तर हा आहे. याचा अर्थ सी जी राईट 0 वरती. 0 म्हणजे काय, एक्स बार बी 0 आणि वाय बार बी 0. म्हणजे तुम्ही रेफरन्स काय घेताय त्याच्यापासून मोजत चला. आता मी ज्याला रेफरन्स घेतला आहे तिथंच आपला सी जी लोकेट झाला आहे, तिथं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा तिथं सेंट्रोइड आहे. त्यामुळे एक्स बार पण 0 आहे आणि वाय बार पण काय आहे, 0 आहे. परंतु तुम्ही रेफरन्स काय घेताय त्याच्यानुसार ते तुम्हाला बोलावं लागतं. पुढे आता आपण स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर शेपमध्ये जेवढी साईड आहे त्या साईडचे निम्मे आपली काय असते बरं का, एक्स बार आणि वाय बार असतो. त्याचा एरिया कसा काढतात, ए स्क्वेअर करून त्याचा एरिया बी काढतात. पहिली केस, दुसरी केस सगळ्यांना माहीत असते. पुढे जाऊ. तिसरी आहे सर्कल. तो सर्कलच्या केसमध्ये काय करतो बरं का, तो सर्कल आहे, या सर्कलचा एरिया आपल्याला माहिती आहे, त्याचा रेडियस डायमीटर आहे. आणि बघा मी कुठून घेतले बघा, रेफरन्स अशा पद्धतीने घेतला आहे. तो हा आर, वरती बी आर, खाली पण आर, याचा अर्थ त्याचा एक्स बार आणि वाय बार रेडियस असणार आहे हे माहिती आहे. आणि त्याचा एरिया पण माहिती असतो. एरिया आहे πr² किंवा π/4 × d². रेडियस आहे आर, एक्स बार आहे आर आणि वाय बार पण किती आहे, आर आहे. पुढे जाऊ. आता सेमी सर्कल, ते क्वेश्चन कशी विचारतील, क्वेश्चन विचारताना आपल्याला ते काय म्हणतील की बाबा एक सेमी सर्क्युलर समजा हे आहे, काय म्हणतात त्याला, सेमी सर्क्युलर एक लॅमिना आहे. तर त्याचा जो काही आहे आपल्याला काय म्हणतील ते सेंट्रोइड काढा. तो सेंट्रोइड काढता यायला पाहिजे. मग आता हा जर का सेमी सर्क्युलर लॅमिना असेल त्याचा एरिया काय होईल, πr²/2. तो सर्कलचा एरिया जो आहे त्याच्या निम्मा, या पद्धतीने. हां, आणि जर मला म्हटलं आता त्यांनी किंवा जर का म्हटलं की जो सेमी सर्कल आहे त्या सेमी सर्कलच्या बेसपासून त्याचा सेंट्रोइड काय असणार आहे, बेसपासून सेंट्रोइड काय असणार आहे, याचा अर्थ मला तो व्हर्टिकल म्हणतोय उभा. तो बेसपासून सेंट्रोइड काय ते जर का मला विचारलं तर तुम्हाला उभा विचारतोय, याचा अर्थ ते किती. मग आता बघा, हा जो एक्स बार, हा जो वाय बार आहे ना, वाय बार, तो वाय बार या केसमध्ये किती आहे, 4r/3π. 4i/3π. क्वेश्चन कसा देईल तो आपल्याला, तो सेमी सर्कलचा रेडियस देऊन देईल आणि म्हणेन की तुम्ही काढा. तर त्या केसमध्ये कॅल्क्युलेशन परफेक्ट असायला पाहिजे. तो रेडियस बी तुम्हाला अशी देईल, कशी देईल बरं का, कारण की आपल्याला माहिती बघा 4r/3π दिलेला आहे ना, 4r/3π. तर तो आपल्याला काय देईल, आरची व्हॅल्यू अशी देईल जवळजवळ की 7 किंवा 22च्या टर्ममध्ये, कारण की पायची व्हॅल्यू काय मानतो आपण, 22/7 असते ना. तर त्यामुळे कॅन्सल आउट व्हायला पाहिजे, म्हणून तो आपल्याला काय देईल, आरची व्हॅल्यू 7च्या टर्ममध्ये किंवा 22च्या टर्ममध्ये असं काहीतरी पाड्यामध्ये देईल, जेणेकरून कॅन्सल आउट होईल. ठीक आहे. पण आपण आपल्या साईडने काय करायला पाहिजे, जेवढं जास्त तुम्हाला गुणाकाराची प्रॅक्टिस होईल ना, एकदम सोप्या पद्धतीने गुणाकार फास्टमध्ये सोडायची तर बेटर आहे. कारण की टेक्निकलमध्ये किंवा बुद्धिमत्तामध्ये आपल्याला गुणाकार भागाकार फास्ट जमायला पाहिजे. माझं झालं. आता पुढे तो मग बेसपासून याचा जो सेंट्रोइड आहे तो किती असतो, 4r/3π वरती. परंतु जर का मला म्हटलं की टॉपपासून डायग्राम देऊन दिले समजा, म्हटलं की इथून त्याचा सेंट्रोइड काय आहे, तर तुम्हाला रेडियसमधून 4r/3π काय करावा लागेल, मायनस करावा लागेल. तर तो विचारतोय कुठून, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. परंतु आता बघा, तुमच्या लक्षामध्ये आला की सी जी कुठे, इथे. जर सी जी इथं असेल, जर सेंट्रोइड जर का इथं असेल, तर तुम्ही मला सांगा आता सेंट्रोइड इथं या पॉईंटला. हा जो पॉईंट आहे ना, जिला एक्स आणि वाय भेटतोय, हा 0 असतो. मग 0 जर का समजा तो आहे, तर 0 जर समजा आहे, त्याचा एक्स बार काय येईल, एक्स बार येऊन जाईल 0. आणि वाय बार काय येईल बरं का, वाय बार बघा, वाय बार या बेसपासून किती वरती 4r/3π आहे ना, म्हणून 4r/3π एवढ्या अंतरावरती आहे. कळालं. तो एक्स ॲक्सिस इथूनच सुरुवात होते आणि तिथंच आपला सी जी आहे, म्हणून एक्स बार 0. पण वाय बघा बरं का, वाय जो आहे ना थोडासा या बॉटमपासून वरती, म्हणून 4r/3π. तर तो विचारतो काय, त्याच्यावरून तुम्ही लक्ष ठेवायचं. पुढे जाऊ. नंतर आहे तो सर्कल झाला, सेमी सर्कल झाला, क्वार्टर सर्कलच्या केसमध्ये इकडे बी 4r/3π, इकडे पण 4r/3π. ठीक आहे. आणि तो जर काही इकडून विचारत असेल तर तुम्हाला आरमधून मायनस करावं लागेल, वरून विचारत असेल तर आरमधून मायनस करावं लागेल. ठीक आहे. तो एरिया कसा काढणार, मी πr² 4 करून देईल, 4r/3π या पद्धतीने आपण हे करतो. क्लिअर आहे का, बोला रे. हे पेज सगळ्यांना मी ते आपण हे काही एवढं हे नाही. पुढे जाऊ. आता याला पण
आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, तू याच्यावरती क्वेश्चन विचारतात बघा. आपलं विचारलं आहे सेक्टर ऑफ अ सर्कल. सेक्टर ऑफ सर्कल म्हणजे काय बरं का, तुम्ही काय केलं आहे, वहीचं कागद आहे ना, वहीचं कागद होतं आणि त्या वहीच्या कागदानं सर्कल बनवला, हा बनवला सर्कल. तो वहीच्या कागदापासून आपण सर्कल बनवून टाकला. आपल्याकडे कर्कटक होतं समजा, त्या कर्कटकच्या मदतीने आपण सर्कल काढला किंवा काहीतरी होतं आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपण कागदाचा तुकडा, असा सर्क्युलरचा कागदाचा तुकडा काढून टाकला. आणि मग मला कळालं की आता सेंटर जो आहे ना, हा सेंटर हा आहे, हा त्याचा सेंटर आहे. जर का त्याचा सेंटर असेल, सेंटरमधून जर का मी असा शेपमध्ये जर का काढून टाकला ना, तर याला म्हणतात सेक्टर ऑफ सर्कल. एवढा तुकडा मी बाहेर काढून टाकला आहे. तो कसा दिसतोय तुम्हाला, या पद्धतीने दिसतोय. एवढा पोर्शन मी बाहेर काढून टाकला आहे, ठीक आहे, या पद्धतीने. तो या पद्धतीने ही लॅमिना बॉडी दिसायला भेटते, याला म्हणतात सेक्टर ऑफ सर्कल. याला म्हणतात सेक्टर ऑफ सर्कल. तो सर्कलचा हा एक सेक्टर आहे. तर आता जर का आपण ॲक्सिस जर का अशी पकडली, अशी कशी बरं का, या पद्धतीने बघा, ही एक्स ॲक्सिस आहे आणि ही वाय ॲक्सिस आहे, ठीक आहे. तुम्हाला लक्षामध्ये येईल काय बरं का, की वाय ॲक्सिस जर बघायला गेलो तर वाय ॲक्सिसच्या अलॉंग काय बरं का, वाय ॲक्सिसच्या अलॉंग वरती जेवढा पोर्शन आहे तेवढाच पोर्शन खाली बघा, वरती जेवढा पोर्शन आहे तेवढा पोर्शन खाली. त्यामुळे वाय बार जर बघायला गेलात ना, त्याचा वाय बार किती येईल, याचा वाय बार सरळ दिसायला भेटतो 0 येतो. का बरं, कारण की वाय ॲक्सिसच्या अलॉंग जर बघायला गेलो तर वरती जेवढं आहे ना, वरती जेवढा पोर्शन आहे तेवढाच खाली दिसायला भेटतो, म्हणून वाय बार काय येऊन जातोय 0. मग लक्ष कशावरती घालायचं आहे, लक्ष घालायचं एक्स ॲक्सिसवरती. कसं बरं का, एक्स ॲक्सिस सुरू इथून होते आणि इथून काहीतरी अंतरावरती इथं सी जी असेल. मग इथे जर का कुठे सी जी असेल समजा, मग किती अंतरावरती सी जी, तो सेक्टर ऑफ सर्कलच्या केसमध्ये किती असतो, तो लक्षात ठेवायचा, आर साईन अल्फा डिवाइड बाय अल्फा, ही वाली टर्म लक्षात ठेवायची. का बरं, का लक्षात ठेवायची सांगतो. तर सेक्टर ऑफ सर्कलच्या केसमध्ये आर साईन अल्फा डिवाइड बाय अल्फा हे वाला पोर्शन लक्षात ठेवायचं आणि याला मल्टिप्लाय करून घ्यायचं याला मल्टिप्लाय करून घ्यायचं 2/3 किती मल्टिप्लाय करून घ्यायचं, 2/3 मल्टिप्लाय करून घ्यायचं. असं मी का म्हणतोय, कारण की पुढे जाऊन जर का समजा तुम्हाला अशी वायर जर का सर्क्युलर शेपमध्ये अशी वायर जर का बेंड करून देऊन दिली ना, अशी वायर जर का बेंड करून देऊन दिली आणि जर का म्हटलं ना की बाबा याचंच काय सांगा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सांगा, तर त्या केसमध्ये हा फॉर्म्युला पार्ट असल्यावरती तुम्हाला क्लिअर होईल. मी काय बोलतोय नवीन सांगतो बघा. मी बोललो की तुम्हाला सेक्टर ऑफ सर्कलच्या केसमध्ये वाय बार तर 0 सापडतो, पण एक्स बार काय असणार आहे, एक्स बार जर बघायला गेलं तर हा एक्स बार असणार आहे. मग एक्स बार किती असतो, हा एक्स बार लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काय लक्षात ठेवायचं, आर साईन अल्फा डिवाइड बाय अल्फा आणि याला मल्टिप्लाय करून घ्यायचं 2/3. म्हणजे सुरुवात कुठून करायची, आर साईन अल्फा बाय अल्फाकडूनच सुरुवात करायची आणि मल्टिप्लाय करून घ्यायचं 2/3. ठीक आहे. पण इथं पण लक्षात ठेवायची गोष्ट एक आहे, काय बरं का, की अँगल जेव्हा आपण असतो, कोणता अँगल, ट्रिग्नोमेट्रीचा अँगल, तर त्याला डिग्रीमध्ये मेजर करतात. म्हणजे वरचा अल्फा जो आहे तो डिग्रीमध्ये आहे आणि हा खालचा जो रिकामा आहे ना फक्त एकटा, हा अँगल कोणता आहे, हा रेडियनमध्ये आहे. त्यामुळे चुका व्हायचे चान्सेस खूप जास्त दिसायला भेटत असतात. तो वरचा डिग्रीमध्ये आहे आणि खालचा कशामध्ये, रेडियनमध्ये. क्लिअर आहे का, राईट. तर या पद्धतीने लक्षात ठेवतो. मग हा वाला फॉर्म्युला तुम्हाला तर पाठच पाहिजे, 2r साईन अल्फा बाय 3 अल्फा. हा झाला सेक्टरचा एक्स बार झाला. वाय बार किती असणार आहे, 0. का, कारण की मी इथून असं बघतोय, ठीक आहे, तो वाला. पुढे ट्रायंगलच्या केसमध्ये गेलो तर ट्रायंगलमध्ये पण किती ट्रायंगल दिसायला भेटतात, 3 आहेत. सिमेट्रिकल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे आणि एक आपला अनसिमेट्रिकल ट्रायंगल दिसायला भेटत असतो. तर बघायचं उदाहरण काय विचारतात त्याच्यानुसार उत्तर द्यायचे. आता सिमेट्रिकल ट्रायंगलच्या केसमध्ये तुम्ही काय केलं, जॉमेट्रिकल सेंटर काढण्यासाठी असा मेरिडियन मारला, असा मेरिडियन मारला, असा मेरिडियन मारला. आता सरळ कळतं आहे. सिमेट्रिकल म्हणतात याचा अर्थ काय बरं का, याचा अर्थ काय, समजा ही ॲक्सिस पकडली, ही ॲक्सिस पकडली, ठीक आहे. आता मला लक्षामध्ये येतं आहे काय बरं का, ठीक आहे, ज्या ॲक्सिसच्या अबाउट सारखं मास असतं ना, त्याच्या परपेंडिक्युलर ॲक्सिसचा सी जी 0 असतो. म्हणजे काय, आता वाय ॲक्सिसच्या आजूबाजूचं जे पण आहे ना ते सारखं आहे की नाही, याचा अर्थ वायची परपेंडिक्युलर ॲक्सिस कोणती, एक्स बार. मग एक्स बार काय असेल, 0. ज्या ॲक्सिसच्या आजूबाजूला सारखं दिसायला भेटतं त्याच्या परपेंडिक्युलर ॲक्सिस हा 0 असतो. म्हणजे सी जी जो आहे ना त्याच्या परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या 0 असतो. म्हणजे एक्स बार हा 0 येऊन जाणार आहे. जसं की मागच्या केसमध्ये काय होतं, आता ही ॲक्सिसच्या आजूबाजूला जे होतं, एक्स ॲक्सिसच्या आजूबाजूला हे सारखं होतं, म्हणून वाय बार काय येऊन गेला होता, 0. क्लिअर आहे ना, या पद्धतीने लक्षात ठेवायचं. पुढे जाऊ. आता मला लक्षात मध्ये आलं की बाबा हा जो काही आहे ही वाय ॲक्सिस आहे आणि ही एक्स ॲक्सिस आहे. दोघं ॲक्सिसचं निरीक्षण केल्यानंतर काय आलं की वाय ॲक्सिसच्या आजूबाजूला सारखं होतं, म्हणून एक्स बार काय होऊन गेला, 0 होऊन गेला. मग वाय बार किती येईल, वाय बार येईल h/3 फ्रॉम द बॉटम. तो बेसपासून h/3 आणि टॉपपासून म्हणजे वरच्या व्हर्टेक्सपासून किती, 2h/3. ठीक आहे. तो हा झाला आपला काय, हा झाला वाय बार. तो वाय बार h/3 बॉटमपासून आणि एक्स बार, आणि बॉटमपासूनच का, कारण की ओरिजिन कुठे हा ओरिजिन आहे, ओरिजिनपासून मोजता ना आपण, म्हणून त्याचा वाय बार काय येईल, h/3 आणि 0. लक्षात राहील. आणि त्रिकोणाचा एरिया आपल्याला माहीत असतो 1/2 बेस इंटू हाईट.
पुढे जाऊ. पुढे आता हा वाला बाकी राहिला, एक्स बार काढला, वाय बार काढला, पण सेक्टरचा एरिया मात्र राहिला. पण सेक्टर लक्षात ठेवायचं, अँगल जर का रिकामा एक सिंगल अँगल जर का असेल तर तो नेहमी रेडियनमध्ये असतो. पण जर तो साईन कॉसला जर का चिटकून असेल ना, तर तो नेहमी कशामध्ये असतो, नेहमी तो डिग्रीमध्ये दिसायला भेटणार आहे. ओके. पुढे जाऊ. आता पुढे काय बरं का, आता ह्यावाला हा एरिया होता, तो सेक्टरचा एरिया कसा काढतात, अल्फा आर स्क्वेअर. अल्फा आर स्क्वेअर हा का झाला सेक्टरचा एरिया. ठीक आहे, अल्फा आर स्क्वेअर. ही जी लेंथ असते त्याची, ही लेंथ असते आता तुम्ही बघा, ही जी लेंथ आहे, ही लेंथ असते अल्फा इंटू आर. लेंथ ऑफ आर्क का काढतात ते, आर्क पुढे हा अल्फा इंटू आर, याला मल्टिप्लाय करून घ्यायचं रेडियसने. ठीक आहे, मग काय आर इंटू अल्फा आर जर केला तर अल्फा आर स्क्वेअर हा झाला एरिया ऑफ सेक्टर. तो एरिया ऑफ सेक्टर पण लक्षामध्ये राहायला पाहिजे, पण लक्षात ठेवायचं की अल्फा हा रेडियनमध्ये असतो. पुढे जाऊ. पुढे ट्रँग्युलर पोर्शन बी कवर केला, एरिया वगैरे. आता राईट अँगल ट्रँगल. राईट अँगल ट्रँगलच्या केसमध्ये तुम्हाला लक्षामध्ये येतं की या इकडच्या बेसपासून B/3 आणि इकडून H/3 जो आपला सेंट्रोइड लोकेट होत असतो. तो कुठून विचारतोय त्याच्यानुसार तुम्ही उत्तर द्यायचं. ठीक आहे, पुढे जाऊ. आता अनसिमेट्रिकल ट्रँगल, हा वाला ट्रँगल तुम्हाला जास्त करून यूज करावा लागतो त्या टॉसमध्ये. टॉसमध्ये जेव्हा तुम्ही फिक्सेड मुवमेंट काढतात, त्या फिक्सेड मुवमेंट काढण्यासाठी फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करतात. आणि त्या फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला एरिया लागतो. एकतर त्या फर्स्ट प्रिन्सिपलमध्ये, नाहीतर दुसरा कंटिन्युअस बीमला सॉल्व करण्यासाठी थेरम असतो, त्या केसमध्ये तुम्हाला दिसायला भेटत असतो. मग आता काय बरं का, अनसिमेट्रिकल ट्रँगल जर का असेल तर त्या केसमध्ये त्याचा एरिया 1/2 एल इंटू एच करून मी काढणार आहे. ठीक आहे ना, बेस इंटू हाईट या पद्धतीनेच काढावं लागणार आहे. पण मला जर का विचारलं एक्स बार सांगा, तर एक्स बार कसं काढणार. ही आहे आपली एक्स ॲक्सिस, ही आहे वाय ॲक्सिस. आता जर मी तुम्हाला विचारलं की सांगा बाबा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे, कोणत्या ॲक्सिसच्या आजूबाजूला सारखं दिसायला भेटतंय, आजूबाजूला सारखं आहे, कोणत्याच नाही. याचा अर्थ इथं आपल्याला एक्स बार किंवा वाय बार 0 दिसायला भेटत नाही आहे, काही ना काही आहे. मग काय बरं का, हा 0 0 आहे. मग सी जी सापडतो इथे, मग सी जी जर का इथं असेल तर त्याचा ऑर्डिनेट काय, मग आता या ऑर्डिनेटला भेटण्यासाठी इथून चालत जावं लागेल. मग हे अंतर किती असणार आहे, ते अंतर असते, तुम्ही घेतात कुठून बघा, ते अंतर असते ए. ठीक आहे ना, ए प्लस L/3 आणि इकडून B प्लस L/3. म्हणजे काय सांगतो, लक्षात घ्या. हा ट्रायंगल आहे, अनसिमेट्रिकल ट्रँगल काढतो ना. ठीक आहे, तो जो टॉपचा ट्रँगलचा जो टॉप असतो ना, त्याला खाली उतरून घ्यायचा. हा उतरवला, या बाजूला ए बोलायचं, याला बी बोलायचं. ठीक आहे, आणि दोघांची बेरीज केली तर याला यल बोलायचं. ठीक आहे, ही गोष्ट पण तुमच्या लक्षामध्ये आली. मग आता मला जर का कोणी विचारलं की बाबा इकडून सांगा मला, इकडून त्याचा सी जी कुठे येईल, मग सोपं आहे. इकडून जर तुम्ही बघतात हा ए अंतर आहे की नाही, तर तिकडे हा खाली उतरला, ह्यावाला घ्यायचा ना. मग ए प्लस L/3. ठीक आहे ना, तो ओरिजिनपासून आहे ए प्लस L/3. ठीक आहे, पण जर मला म्हटलं की इकडून सांगा, तर मी इकडून काय सांगेल, बी प्लस L/3. ओके. आणि जर मला कोणी म्हटलं की मग आता हे झाला एक्स बार, वाय बार काय असणार आहे, वाय बार सेम H/3 असणार आहे, कारण की हाईट याची किती आहे, एच आहे. तर या पद्धतीने वाय बार H/3 आणि ए प्लस L/3. क्लिअर झालं का. हां, या पद्धतीने काढायचं. आता आहे ट्रॅपोझॉइड. तो ट्रॅपोझॉइडचा आपल्याला काय काढावं लागतं बरं का. आता ट्रॅपोझॉइडचा एरिया माहीत पाहिजे, ट्रॅपोझॉइडचा CGB माहीत पाहिजे. समजा आता लक्ष द्या सगळ्यांनी. समजा हा ट्रॅपोझॉइड आहे, मी कन्सिडर करतो की वरची बाजू आहे ए, खालची बाजू आहे बी. मला जर का म्हणलं की याचा एरिया काढून दाखवा, तर मी एरिया कसं काढणार, त्रिकोणाच्या एरियासारखा. त्रिकोणाचा एरिया कसा काढतात, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. या ट्रॅपोझॉइडलची हाईट आहे एच, समजा तो हाईट एच आहे तर एच आहे, पण बेस काय, बेस 2 आहेत. ए आणि बी 2 बेस आहेत. मग मी काय करतो माहिती आहे का, 2 बेस असतील तर त्यांचा ॲव्हरेज घेतो. मग ॲव्हरेज काय घेईल, 1/2 इंटू बेस 2 असल्यामुळे ए प्लस बी आणि उंची किती आहे एच. हा झाला तुमचा ट्रॅपोझॉइडलचा फॉर्म्युला. मग काय आला, ए प्लस B/2 इंटू एच. याला कसं लक्षात ठेवतात मग बाकीचे लोक, पॅरलल साईड जे असतात त्या पॅरलल साईडचा ॲव्हरेज इंटू त्यांच्यामधलं अंतर एच, या पद्धतीने. सो ए प्लस बी हे पॅरलल साईड झाले, त्यांचा ॲव्हरेज इंटू एच, या पद्धतीने लक्षात ठेवा. नाही तर त्रिकोणाच्या फॉर्म्युल्यावरून लक्षात ठेवा. तो हा ट्रॅपोझॉइडलचा एरिया झाला. पण जर कोणी मला म्हटलं की ट्रॅपोझॉइडलचा एरियाच काढला आपण, आता हा वरचा ए आहे, हा खालचा काय आहे, बी आहे, हे अंतर बी आहे, हे ए आहे. मला जर का कोणी विचारलं की बाबा या पद्धतीने बघा, ठीक आहे, मला जर कोणी विचारलं की तुम्ही वाय बार सांगा, एक्स बार किती येईल बरं का, एक्स बार किती येईल, एक्स बार येईल, हा जो बी आहे या बीच्या निम्म्यापर्यंत चालत जायचं
ठीक आहे. आणि एच्या निम्म्यापर्यंत चालत जायचं आणि यांना दोघांना काय करायचं बरं का, या दोघांना समजा असं आहे ना, ते या दोघांना असं कट करून द्यायचं. ठीक आहे. तर मला जो काही ना मला जर का कोणी म्हणलं की बाबा वाय बार काय येईल, सॉरी एक्स बार काय येईल, तर एक्स बार या पद्धतीने येताना दिसायला भेटते, काढता येईल एक्स बार. ठीक आहे ना. या बीच्या निम्म्यापर्यंत जायचं आणि एच्या निम्म्यापर्यंत जायचं, काही ना काही आपल्याला यूज करून जॉमेट्री यूज करून काढता येईल. पण बात उरली कशाची, वाय बारची. वाय बार कसा काढतील, वाय बार कसा काढतील, तुम्हाला वाय बार काढायचं सांगतो बघा आता. ठीक आहे. ही आपला ओरिजिन आहे या पद्धतीने. तुम्ही रेफरन्स ॲक्सिस एक्स घेतली याला आणि इकडे वाय घेतली. आता मला म्हणतात की वाय बार काढा. वाय बार कसं काढतात, वाय बार काढण्यासाठी आपल्याला खाली या इथून सुरुवात करावी लागणार आहे. तो वाय बार कशी काढणार, समजा वरचा ए आहे, हा खालचा बी आहे. तुम्ही जिथून सुरुवात करत असणार त्याचा ॲपोजिटवाला लक्षात घ्यायचा. जसं की कोण आहे ए, मी इथून सुरुवात करतो ना बॉटमपासून, मग ॲपोजिटवाला कोण आहे ए, मग मी काय करणार, टॉईस ए प्लस बी. तो दूरचा जो असेल त्याला दुप्पट घ्यायचा. ठीक आहे ना. तो दूरचा जो बी असेल त्याला काय घ्यायचा, दुप्पट घ्यायचा. मग तुम्ही इथून जर सुरुवात करता, दूरचा कोण आहे ए, मग त्याला दुप्पट घ्यायचा. टॉईस ए ए प्लस बी डिवाइड बाय ए प्लस बी खाली करून घ्यायचा, राईट. आणि सी जी इंटू काय करायचं, याला एच/3 करायचं, इंटू काय करायचं, एच/3. या पद्धतीने मी वाय बार काढणार. पण मी तुम्हाला जर का विचारलं की टॉपपासून त्याचा सी जी काय आहे, कोण सांगेल सांगा बरं आता. टॉपपासून त्याचा सी जी काय असेल, टॉपपासून सी जी सांगा त्याचा. मी बॉटमपासून सी जी मोजला ना आता हवाला, 2a + b डिवाइड बाय a + b इंटू h/3. आता तुम्ही सांगा टॉपपासून काय असेल. मग टॉपपासून जर का तुम्ही घेत असणार तर त्याचं ॲपोजिट कोण आहे, ॲपोजिट कोण आहे बरं का, ॲपोजिट आहे बी. तर मी लिहिणार 2b + a डिवाइड बाय b + a इंटू h/3. क्लिअर झालं का, राईट. तर तुम्ही जिथून मोजतायत ना त्याच्या तिकडच्या बाजूचा दुप्पट घ्यायचा. या पद्धतीने तुम्हाला सी जी काढता यायला पाहिजे. परीक्षेमध्ये MCQ बनला आहे, त्याची MCQ आहेत खूप सारे. ठीक आहे. तर आपण झाला, पुढे जाऊ. आता पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याकडे आता हाला आता आहे पॅराबोलिक स्पॅन्ड्रेल. क्वेश्चन येईल आपल्याला विचारतील ते पॅराबोलिक स्पॅन्ड्रेलबद्दल. ठीक आहे, ते लक्षामध्ये राहू द्यायचं. आता पॅराबोलिक स्पॅन्ड्रेलबद्दल क्वेश्चन दिलेला आहे या पद्धतीने. हां, तो या पद्धतीने क्वेश्चन दिलेला आहे. काय दिला आहे बरं का, मला जे ना या पद्धतीने ही पॅराबोला असतो, हा वाला पॅराबोला असा. हा पॅराबोला काय, सिमेट्री अबाउट वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, सिमेट्री बोल. हे आपल्या पॅराबोला जास्त करून कुठे दिसायला भेटतो, तो जो बीम आहे ना, त्या बीमच्या केसमध्ये जे लोड असतो, तो बीमवरती लोड टाकल्यानंतर त्याची आपण BMD काढतो, पॅराबोलिक BMD दिसायला भेटत असते. ठीक आहे ना. त्या केसमध्ये पॅराबोला येत असतो. आता हे पॅराबोलिक स्पॅन्ड्रेल आहे. तर पॅराबोलिक स्पॅन्ड्रेल म्हणजे काय बरं का, कोणता पोर्शन म्हणता येते, हा पॅराबोला आहे पूर्ण. पण जेव्हा मला पॅराबोलिक स्पॅन्ड्रेल म्हणता येईल याचा अर्थ एवढा पोर्शन झाला, हा एवढा पोर्शन झाला. ठीक आहे. आणि मला काय म्हणतात की ओरिजिन त्याचा हाच आहे, हे इकडची बॉडी नाही बरं का, फक्त एवढा पोर्शन हा. याचा मला हे काढायला लावला आहे. म्हणजे ती बॉडी कशी माहिती आहे का, अशी बॉडी. हा झाला पॅराबोलिक स्पॅन्ड्रेल. आणि मला म्हणतात तुम्ही आता याचा काय काढा, याचा सी जी काढा. तर हा ओरिजिन जर का समजा हा असेल तर इथून मी सुरुवात करेल. तर ओरिजिन जर का समजा हा असेल तर इथून सुरुवात करेल. मग इथून इथपर्यंत जाण्यासाठी मला लागेल एक्स बार, आणि वरती कुठेतरी असेल सी जी, त्यासाठी जावं लागेल मला वाय बार. ठीक आहे. तर एक्स बार काय आणि वाय बार काय, त्याच्या अगोदर आपल्या स्पॅन्ड्रेलचा एरिया काढता यायला पाहिजे. मग एरिया कसा काढतात बरं का याचा, समजा या बॉटमच्या याला मी बोलतो ए आणि उभ्याला काय म्हणतो मी एच. तर या स्पॅन्डलचा एरिया काय येईल, 1/3 बेस इंटू हाईट. 1/3 बेस काय त्याचा ए आणि हाईट काय त्याची एच. तो उत्तर काय झालं बरं का, AH/3. AH/3. तो पॅराबोलिक स्पॅन्ड्रेल याचा एरिया काय होऊन जातो, AH/3. पॅराबोलिक स्पॅन्ड्रेलला क्लोज करणारी जी कर्व असते त्याचं इक्वेशन काय असतं, y = k². का, कारण की तो पॅराबोला आहे आणि पॅराबोलाचं इक्वेशन काय असतं, y = ax² किंवा kx². ठीक आहे. तर या पद्धतीने मग तुम्हाला पॅराबोलिक स्पॅन्ड्रेलचा एरिया विचारला तर सांगता येईल का, 1/3 बेस इंटू हाईट. म्हणजे 1/3 बेस काय त्याचा ए आणि हाईट किती त्याची एच. 1/3 बेस इंटू हाईट करून तुम्ही त्याचा एरिया काढून घ्या. पण जर कोणी मला म्हटलं की त्याचा एक्स बार काय आहे, जर तुम्ही रेफरन्स असा पकडला तर, ठीक आहे ना, त्याचा एक्स बार काय होऊन जाईल. त्याचा एक्स बार जर का आपण बघायला गेलो तर तो आहे 3a/4 आणि त्याचा एच बार म्हणजे वाय बार किती आहे, 3h/10. ह्या परीक्षेमध्ये विचारला जातो. हा परीक्षेमध्ये 100% विचारला जातो. पॅराबोलिक स्पॅन्ड्रेल जो आहे त्याचा एक्स बार किती आहे, 3a/4 आहे आणि वाय बार किती आहे, 3h/10 आहे. क्लिअर आहे काय. पुढे जाऊ. आता पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, आता पॅराबोलिक एरिया आहे. आता पॅराबोला एरिया आपण बघितलेला आहे, आपल्याला आठवतो बी कसा. तर बघा समजा या पद्धतीने पॅराबोला आहे हा, तर या पद्धतीने हा पॅराबोला जर का असेल समजा तर पॅराबोलाचा एरिया कसा काढतात, 2/3 करून काढतात. 2/3 बेस इंटू हाईट करून काढतात. मग 2/3 बेस इंटू हाईट जर केला मी तर आता रेफरन्स ॲक्सिस कशी दिली बघा. रेफरन्स ॲक्सिस दिले ह्या इथून असा बॉटम आहे आणि असा आहे. आता तुम्ही मला सांगा, इथं इथं कोणत्या ॲक्सिसच्या आजूबाजूला हे सेम आहे बरं का एरिया, कोणत्या ॲक्सिसच्या आजूबाजूला एरिया सेम आहे,
कोणती ॲक्सिस आहे? वाय ॲक्सिस. या वाय ॲक्सिसच्या आजूबाजूला एरिया सारखा आहे, म्हणून एक्स बार काय होऊन जाईल? एक्स बार 0 होऊन जाईल. ठीक आहे, तो एक्स बार 0 होऊन गेला. पण वाय बारच्या आजूबाजूला सारखा नाही, म्हणून वाय बार काही ना काही असेल. वाय बार किती होऊन जाईल? तो वाय बार जो असतो तो वाय बार असतो आपला 0. का असणार आहे? कारण की बघा तुम्ही सुरुवातच कुठून केली, सॉरी, वाय बार किती असतो? वाय बार जो असतो तो किती असतो? 3h/5. तर एक्स बार आपला 0 आहे. ठीक आहे, एक्स बार आपला 0 आहे ओरिजिनपासून, सुरुवातपासून. तर ओरिजिनपासून वरती जर तुम्ही गेलात तर किती असणार आहे? तो 3h/5. उंची जर का एच असेल तर एचमधून जर तुम्ही 3h/5 मायनस केला तर टॉपपासून त्याचा सी जी कुठे लोक ठेवतो तो तुम्हाला सापडून जाईल. मग तो टॉपवरून विचारतोय का तुम्हाला बॉटमपासून विचारतोय ते लक्षात राहू द्यायचं. पॅराबोलिक एरिया जो आहे त्या पॅराबोलिक एरियाचा बॉटमपासून एरिया किती असणार आहे? डायग्राम दिली तर बेटर होऊन जाईल, आपल्याला आयडिया येऊन जाईल. तर त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता यायला पाहिजे. 3h/5. ठीक आहे, हा एक्स बार 0 आहे आणि एरिया आहे 4ah/3. क्लिअर आहे का पॅराबोलिक एरिया? ओके, आता आपण जाऊ पुढे. तो पॅराबोलिक हे पॅराबोलिक एक्स बार हे झाला. आता एरिया बघा, एरिया कसा काढतात? एरिया काढावा लागेल. एरिया कसा काढणार आहे तुम्ही? 2/3 बेस इंटू हाईट. ठीक आहे, तो 2/3. मला सांगा आता 2/3 तर ठीक आहे, बेस काय आता? याचा बेस जो आहे ना, हा वाला बेस आहे. मग बेस किती? ट्वाईस ए. ठीक आहे, हाईट किती त्याची? याची. मग किती झाले बरं का? 2 दुने 4, 4ah/3. ठीक आहे ना, तो 4ah/3 हा त्याचा एरिया झाला. लक्षात राहील का? पॅराबोलिक एरिया कसा असतो? 2/3 बेस इंटू हाईट. पॅराबोलिक स्पॅन्ड्रलचा एरिया कसा काढतात? 1/3 बेस इंटू हाईट. ट्रँगलचा एरिया 1/2 बेस इंटू हाईट. या पद्धतीने ते लक्षात ठेवायचे तुम्ही, आणि हे तुम्हाला पाठ करावंच लागणार आहे. खरं तर त्याचे मोठे मोठे इंटिग्रेशन काढून जे ना त्यात ते काढता येतं, पण तुम्हाला हे परीक्षेसाठी लक्षात ठेवावं लागेल. पुढे जाऊ. आता बार मेंबर आला, 1 डायमेन्शनल एलिमेंट आला. 1 डायमेन्शनल एलिमेंट म्हणजे लाईन एलिमेंट. मग लाईन एलिमेंटचं काढता येईल. सरळ सरळ आडवा असा बार दिलेला आहे. मला म्हणतात काय बरं का, याचा एक्स बार सांगा. याचा एक्स बार काय असेल? सेंटर असेल. सेंटर असेल. आता रेफरन्स ॲक्सिस जर का मी ही घेत असेल, ही ॲक्सिस जर का रेफरन्स घेत असेल समजा मी, हां, असं मी घेतोय, तर माझ्या लक्षामध्ये येईल काय बरं का, की यार इथून जर का चालत गेलो तर इथं वायचा तर काही प्रश्न येत नाही, कारण की लाईन मेंबर आहे, फक्त एक्स ॲक्सिसच्या अलॉंगवाला. तर मी किती असेल? L/2 वरती असेल तो. वाय बारचा संबंध येणार नाही, वाय बार 0 असणार आहे, आणि लेंथ किती असणार त्याची? L. पुढे जाऊ. आता तिरपा आहे, हा तिरपा आहे. त्या तिरप्याचा सेंटर खाली उतरवायचा, या तिरप्याचा इकडे पाठवून द्यायचा. अँगल थिटा असेल तर त्याचा कोणता कॉम्पोनंट घ्यायचा? थिटावाला कॉम्पोनंट घ्यायचा. मग लक्षामध्ये येईल माझ्या काय, की याची लांबी होती L, याचा हावाला कॉम्पोनंट घेतो, थिटावाला कॉम्पोनंट. थिटावाला कॉम्पोनंट काय असो? L cos थिटा. तो L cos थिटा, आणि L cos थिटाचा निम्मा करून टाकला तर मला काय भेटून जाईल? एक्स बार. आणि साईन थिटाचा निम्मा केला तर मला भेटून जाईल वाय बार. क्लिअर होते काय? ही लेंथ होती, या लेंथचा थिटा कॉम्पोनंट L cos थिटा आला. ठीक आहे, अँगल नसलेला कॉम्पोनंट L sin थिटा आला. याचा निम्मा, याचा निम्मा इथं सी जी असेल, L cos थिटा/2. क्लिअर आहे का? हे बी जमून जाईल. पुढे जाऊ. सर्क्युलर आर्क. सर्क्युलर आर्क म्हणजे काय बरं का? एक वायर आहे, आणि वायरचे नाव अशी रिंग आहे. रिंग म्हणजे रिंग नाही म्हणता येणार बरं का. सर्क्युलर आर्क म्हणजे वायर आहे, ती वायर अशी गुंडाळून ठेवलेली, सर्क्युलर आर्क. हां, रिंग नाही बरं का. रिंग म्हटल्यावरती थोडंसं डायमेन्शन वाढतात त्याचे. ते सर्क्युलर आर्क आहे. या केसमध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथं काय दिसायला भेटतं बरं का? वायर आहे, वायरला अशी सर्क्युलर शेपमध्ये गुंडाळून ठेवलेली आहे. आणि त्याचा तर बघितला तर काय येईल बरं का? त्याची लांबी मला लक्षात घ्यावं लागेल. एरिया नाही घेणार ना आता, लांबीच घेईल मी. लांबी येईलच आहे, कारण की आता कोणते एलिमेंट सुरू झाले? लाईन एलिमेंट सुरू झाले. मग लाईन सेगमेंट जर का सुरू झाले तर त्या केसमध्ये याची लांबी काय येईल? त्याचा सर्कम्फरन्स 2πr. ठीक आहे, याचा सी जी जर काढायला गेलो तर इकडे चालत जावं लागेल आर घर, आणि खालून चालावं लागेल आर घर. आर जो असेल त्याचा सी जी असेल. तुम्हाला कुठून काढायला लावतो त्याच्यावरून बघायचं. पुढे जाऊ. सेमी सर्क्युलर आर्क. तो सेमी सर्क्युलर आर्क की या पद्धतीने अशी वायरने अशी उचलून ठेवून दिलेली आहे. ठीक आहे, आणि रेफरन्स पकडता तुम्ही या पद्धतीने. रेफरन्स जर का समजा मी असा पकडत असेल, हावाला रेफरन्स, किंवा समजा रेफरन्स मी आता असा पकडतोय, ही वायर अशी आहे, आणि रेफरन्स पकडतोय समजा मी अशी वायर अशी ठेवून दिलेली आहे, आणि मी रेफरन्स पकडतोय, याला बोलतोय वाय ॲक्सिस आणि याला बोलतोय एक्स ॲक्सिस. मला कळतंय काय बरं का, की वाय ॲक्सिसच्या आजूबाजूला वायर जी आहे ना ती सेम दिसायला भेटते. मग त्यामुळे त्याचा एक्स बार काय होऊन जाईल? एक्स बार याचा 0 होऊन जाईल. पण वाय बार काय येईल? वाय बार काय असेल बरं का? वाय बार असेल, वायर होती बरं का ही वायर, तर वायरच्या केसमध्ये मला एक सांगा, सेमी सर्क्युलर जेव्हा तो आपण हे घेतला होता, सेमी सर्क्युलर कुठे गेला? सेमी सर्क्युलर एरिया जेव्हा आपण घेतला होता, हा सेमी सर्क्युलर एरिया, त्या सेमी सर्क्युलर एरियाच्या केसमध्ये काय आता 4r/3 होता. परंतु जर फक्त सेमी सर्क्युलर वायर जर का असेल ना, सेमी सर्क्युलर आर्क, तर सेमी सर्क्युलर आर्कच्या केसमध्ये 2r/π असतो. कम्पेअर होतं आहे का? जर का समजा सेमी सर्क्युलर प्लेन असेल, सेमी सर्क्युलर एरिया, तर त्या केसमध्ये 4r/3 आहे. परंतु आर्क जर का असेल म्हणजे वायर अशी अर्धी, तर 2r/3. क्लिअर आहे का? निम्मा निम्मा बी नाही बोलता येणार ॲक्च्युली. 2r काय करतो? 3π आहे ना, हा 2r/π आहे, म्हणजे खाली 3 होता, 3 पण गायब केला आपण असं. तो 2r/π हा.
तो 2r/पाय, आणि वरून मोजलं तर किती, r मायनस करून घ्यायचं, r मायनस 2r/पाय असं दिसायला भेटेल. पुढे जाऊया. आता पुढे पुढे लक्षामध्ये येईल आपल्या, आता क्वार्टर सर्क्युलर आर्क आहे. आर्क म्हणजे वायर अशी जी ना अशी एवढी वायर अशी करून ठेवलेली, फक्त अशी वायर करून ठेवलेली, ठीक आहे. एक क्वार्टर सर्कल आर्क आहे. मग त्याचा एरिया काढता येईल आपल्याला, काय बरं का, एरिया म्हटल्यावरती इथं लेंथ आहे ना, तो लाईन सेगमेंट म्हणजे त्याची लांबी मोजेल मी. लांबी काय असणार आहे, सर्क्युलर जेव्हा होता तेव्हा त्या पूर्ण लांबी 2πr आली ती. जेव्हा हा सेमी सर्क्युलर आर्क घेतला तेव्हा πr येणार आहे, आणि त्याचा पण निम्मा घेतला तर πr2 येणार, एवढी लेंथ आली. आणि जर का आपण बघायला गेलो तर रेफरन्स पॉईंट इथून 2r/पाय वरती 2r/पाय एक्स बार वाय बार पण काढून टाकला. आता जो आपण अँड आर्क ऑफ सर्कल याचा अर्थ काय झाला बरं का. आता तुम्ही सगळ्यात अगोदर काय बघितलं होतं बरं का, वायरला सर्क्युलर शेपमध्ये गुंडाळून ठेवली होती, नंतर त्या वायरला निम्मे केली, ही निम्मी आर्क झाली सेमी सर्क्युलर आर्क. नंतर त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, क्वार्टर सर्क्युलर आर्क बघितली. आता याच्यापेक्षा जो कमी घेतली ना तुम्ही क्वार्टर सर्क्युलर आर्क, आता याच्यापेक्षा जर का कमी वायर घेतली ना, एवढीची वायर घेतली, त्याला म्हणतात आर्क ऑफ सर्कल. याला काय म्हणतात, आर्क ऑफ सर्कल. कळालं का. तो सर्क्युलर वायरला सर्क्युलर शेपमध्ये गुंडाळली होती, वायर होती ना ती, नंतर त्याला अर्ध्या हे सेमी सर्क्युलरमध्ये अशी गुंडाळली होती, नंतर क्वार्टर सर्कल अशा पद्धतीने ठेवून दिली होती, या पद्धतीने अशी वायर होती. नंतर मग त्याच्यापेक्षा कमी जो असतो त्याला सेक्टर नाही, सॉरी, त्याला काय म्हणायचं, आर्क ऑफ सर्कल. सेक्टर कोणाला म्हणतात बरं का, भरीव पाहिजे ते, तो तुकडा भरीव पाहिजे, म्हणजे भरीव म्हणजे काय, प्लेन पाहिजे पुरा, असं ही वायर आहे. तो एन आर्क ऑफ सर्कलच्या केसमध्ये मला लेंथ किती सापडते, लेंथ कळते. हा अँगल किती टोटल, हा अँगल किती, हा अँगल जर का आपण बघायला गेलो तर हा अँगल आहे 2α, आणि रेडियस किती r, आणि आर्क लेंथ कशी काढतात, आर्क लेंथ काढतात अँगल इंटू रेडियस. मग 2α इंटू रेडियस किती r, याचा अर्थ 2r α ही एवढी त्याची लेंथ असणार आहे, 2r α. मला जर का कोणी विचारलं, सरळ सरळ दिसायला भेटते बरं का. काय जर रेफरन्स पॉईंट जर का मी इथं घेतला तर मला लक्षामध्ये येते की एक्स ॲक्सिसच्या आजूबाजूला सारखं वायर दिसायला भेटते, त्यामुळे वाय बार काय होणार, इथं वाय बार 0 होतोय. मग आपण काय करणार बरं का, वाय बार 0 झाला तर मला काढावं लागणार एक्स बार. तर ओरिजिन ही घेतली मी इथून तर इथं कोणत्या तरी अंतरावरती, तिथे हे सापडतं आपल्याला. तर लक्षामध्ये काय येतं माहिती आहे का, लक्षामध्ये येतं आपल्या की बाबा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास आहे ना, तो बॉडीच्या मध्ये बी असू शकतो किंवा बॉडीच्या बाहेर बी असू शकतो. बघा तुम्ही आता तुम्हाला लक्षामध्ये येते की बॉडीच्या बाहेर बी, बॉडीच्या बाहेर याचा अर्थ आपण त्याला असं टांगणार, दोरीने बांधून असं जर वरती टांगणार ना, तर तो असा वरून दिसेल तो आपल्याला की इथे त्याचा CG. कळालं का. तर बॉडीच्या आतमध्ये म्हणजे मटेरियलच्या आतमध्ये किंवा बॉडीच्या बाहेर सुद्धा CG असतो, इनसाईड ऑर आउटसाईड ऑफ द बॉडी, ठीक आहे ना. हे लक्षात ठेवू द्यायचं, कुठेतरी विचारू शकतो. पुढे काय झालं बरं का, हा झाला त्याची लेंथ. आता मला जर का विचारलं इथून किती असणार, म्हणून मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावलं की बाबा हे लक्षात ठेवा. तर आर्कच्या केसमध्ये r sin अल्फा असतो, परंतु त्याला 2/3 जर का मल्टिप्लाय केला तर तुम्हाला सेक्टरचा CG भेटून जातो, एक्स बार भेटून जात असतो. क्लिअर आहे. आणि वाय बारचा 0 राहणार आहे. तो सेक्टर आणि आर्कबद्दल कम से कम हे तर तुम्हाला पाठ पाहिजे, ठीक आहे. आणि आर्क म्हटल्यावरती सर्क्युलर आर्क झाली, सेमी सर्क्युलर आर्क झाली, क्वार्टर आर्क झाली, आणि आर्क झाली, फक्त साधी आर्क झाली, या पद्धतीने. पुढे जाऊ. आणि या फॉर्म्युले मे बी तुम्ही या फॉर्म्युल्यावरून जे ना वरचं पण बनवू शकतात. कसं बरं का, बघू बरं का आता. मग याच्यावरून तू वरचं बनवून दाखवतो. वरचं आपण कसं बनवतो, मला जर का समजा एक्स बार काढायचा असेल तर मला क्वार्टर सर्क्युलर घेत होता मी. तो क्वार्टर सर्कलच्या केसमध्ये एक अँगल किती बनेल रे, बघा हा अँगल किती बनेल, 90चा बनेल ना. मग अँगल जर का 90चा बनला, तर 90चा अँगल जर बनतोय हा, तर 90 काय असतो 90ला काय म्हणतात, π/2 म्हणतात. हा π/2 होऊन जाईल खाली, रेडियनमध्ये π/2 झाला, आणि 90 म्हटल्यावरती sin 90 1 होऊन जातो, r/π/2 झाला. मग 2 वरती केला म्हणजे काय झाला, 2r/π झाला. क्लिअर आहे का. कोणता तरी एक फॉर्म्युला पाठ केला का उत्तर येऊन जाईल, 2r/π झाला, आला 2i/π. क्लिअर होते का तुम्हाला. म्हणजे याच फॉर्म्युलावरून आपण तिकडचं बी काही काढू शकतो. आणि 4r/3π तिकडे कसा आला, तो बी याच फॉर्म्युलावरून आला. तो आर्क ऑफ सर्कल लक्षात राहू द्यायचं. झालेत. अशा पद्धतीने लाईन सेगमेंट पण झाले. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला एरिया जो होता ना, एरिया बॉडी म्हणजे काय, एरिया बॉडी म्हणजे प्लेनर बॉडी म्हणजे लॅमिनार बॉडी, तर त्यांचा मी तुम्हाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रोइड काढून दाखवला. नंतर लाईन सेगमेंट आपण बघितली. त्याच्यानंतर आता आपण बघणार आपले सॉलिड. तर सॉलिडचं आपल्याला काय काढायचं, आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायचे. तर ज्या सॉलिड बॉडी आहे त्यांचा आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायचं आहे. युनिफॉर्म ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण आणि सेंटर ऑफ मास पण दोघं सारखे असतात. आता आपण हे बघू. आता बघा, तो हा सॉलिड सिलेंडर आहे, पुरा भरीव सिलेंडर आहे, ठीक आहे ना. तो सॉलिड सिलेंडर जर का असेल तर त्या केसमध्ये माझ्या लक्षामध्ये येते, मी रेफरन्स काय घेतो त्याच्यानुसार. मी आता रेफरन्स घेतो हेवाला, माझ्या लक्षामध्ये येते काही वाय ॲक्सिसच्या आजूबाजूला सारखं दिसायला भेटते, त्यामुळे आता एक्स बार काय होऊन जाणार आहे, 0. तो एक्स बार 0 झाला. पण मला सॉलिड सिलेंडर जो असतो त्याचा जर का कोणी मला व्हॅल्यूम विचारा, ॲक्च्युली व्हॅल्यूम इथून व्हॅल्यूम सुरू होऊन जाईल, व्हॅल्यूम किती असतो त्याचा, πr²h.
तो सॉलिड सिलेंडर जो काही आहे त्या सॉलिड सिलेंडरचा व्हॅल्यूम असतो पाय आर स्क्वेअर एच असतो. क्लिअर आहे. पुढे जाऊ. सॉलिड सर्क्युलर सिलेंडर जो काही सॉलिड आता काय सॉलिड राईट सर्क्युलर कोन आहे. तो राईट सर्क्युलर कोन या पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतो. हा राईट सर्क्युलर कोन. तर राईट सर्क्युलर कोनच्या केसमध्ये पहिले हे बघून घ्या. पहिले हे बाकी राहून गेलं. त्याचा मी व्हॅल्यूम काढला. मला कळालं की एक्स बार बी 0 आहे. वाय बार किती असणार आहे निम्म्यावरती h/2 वरती. ठीक आहे. तो हा झाला सॉलिड सिलेंडर. तो सॉलिड सिलेंडरबद्दल काही लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट कळून गेली. पुढे जाऊ. पुढचा होता राईट सर्क्युलर सिलेंडर. पण कसा आहे तो सॉलिड आहे. मग त्यामुळे या केसमध्ये त्याचा जर का कोणी आपल्याला व्हॅल्यूम विचारला तर व्हॅल्यूम काय तो पाय आर क्यूब h/3. याचा अर्थ सॉलिड सिलेंडरच्या बाय 3 पाय आर स्क्वेअर याचे ना बाय 3 एवढं काय असतो बरं का. एवढा व्हॅल्यूम कोणाचा असतो सॉलिड राईट सर्क्युलर कोनचा. ठीक आहे. लक्षात राहू द्यायचं. सॉलिड सिलेंडर जो आहे त्याच्या व्हॅल्यूमच्या बाय 3 एवढा व्हॅल्यूम कोणाचा असतो. तो असतो राईट सर्क्युलर कोनचा. ठीक आहे ना. हा पाय आर स्क्वेअर याची त्याचा बाय 3 केला का त्याचा थर्ड पार्ट. ठीक आहे. त्याचा 1/3 कोण असतो राईट. पुढे याचा जर का समजा मला एक्स बार विचारला तर एक्स बार सांगता येईल काय की वायच्या आजूबाजूला सारखं आहे त्यामुळे एक्स बार किती येणार आहे 0. आणि राईट सर्क्युलर कोनचा जो वाय बार असतो तो किती असतो h/4. इकडे असतो h/2 इकडे असतो h/4. क्लिअर आहे. पुढे जाऊ. आता पूर्ण स्पियर आहे गोळा आहे पूर्ण गोळा. तर गोळाचा जो काही असतो तो काय असतो पाय आर क्यूब. ठीक आहे ना. पाय आर क्यूब 4/3. सो 4/3 पाय आर क्यूब हा झाला व्हॅल्यूम. ठीक आहे ना. हा काय झाला व्हॅल्यूम झाला. कोणाचा व्हॅल्यूम झाला